अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? सुजय विखे की आमदार निलेश लंके? अर्थात लंकेंचं उभं कोण राहतं माहित नाही, परंतु सुजय विखे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार पाहून मतदार समाधान व्यक्त करतात, परंतु प्रचंड वाढलेली महागाई, शेतीमालाला बाजारभाव नाही, यामुळे लोक नाराज आहेत. आपल्या सोबत एक पठ्ठ्या आहे, पाहूया त्यांना काय वाटतंय या मतदारसंघात कोणाची हवा. काय सांगाल, निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. लंकेचं नाव नाही आमच्या गावात, आणि त्याचं काही कार्य नाही कुठलंच. 70% मतदान हक्काचं निलेश सुजय विखेचं. सुजय विखे यांनी या शेवगाव परिसरामध्ये कुठली कामं मार्गी लावली? आमच्या तिकडे खेड्यापाड्यात सगळे चौकड कामं केले. कुठलं गाव तुमचं? फाटे वाडगाव. कुठले प्रश्न मार्गी लावले? रोड चालू आहे, पाण्याचे प्रश्न मार्ग लावले, सभा मंडप दिले देवाला, आणि कारण त्यांनी चांगले कामं केले सुजय विखे. आता या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके ऐका ठीक असेल ते असेल, परंतु या निवडणुकीमध्ये ते शरद पवारांची साथ घेऊन मैदानामध्ये उतरणार आहेत. हे आमचं आहे ना, भाजपचा बाल केला आहे सगळा. ते किती लंके आले तर त्यांना ओढून या ना सुजय विखे. आपण पाहतोय यांचं म्हणणं असं आहे, बहुधा हे सुजय विखेंचे कार्यकर्ते असावेत. मला एक सांगा सतीश, दादा ऐका तुम्ही मतदान कोणाला करायचं करा. प्रश्न असा आहे, प्रचंड महागाई वाढली, दुधाचे बाजारभाव पडलेत, कांद्याची निर्यात थांबली. बाजारभाव द्यायला पाहिजे ना योग्य सरकारने. आता कांद्याचे काय बाजार केले ते 6 रुपये. सांगा ना तुमच्या साहेबांना. चला आता दाखवून देऊ ना बारीस. कोणाला विखे साहेबांना दाखवून देऊ? विखे पाटलाचं काम आहे, पण वरला दाखवून देऊ ना. मग मतदान कोणाला करणार? विखे पाटलाच करणार. विखे पाटलांना करणार. आपण पाहतोय त्यांच्या मनाचं कन्फ्युजन झालेलं आहे. जर महागाई वाढली असेल, शेतीला बाजारभाव नसेल, तर आम्ही दाखवून देऊ असंही ते म्हणालेत. आपल्या सोबत एक दुसरे सहकारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? दीपक पाथरकर. गाव कुठलं? शेवगावच. इकडे कोणाची हवा, विखे की लंके? इकडे लंके साहेबाची हवा. काय लंके साहेबांची हवा असण्याचं कारण काय? पारनेर कुठे, शेवगाव कुठे? तुमचं म्हणणं बरोबर आहे की पारनेर कुठे शेवगाव कुठे, मग विखे साहेबाचं पण दोन्ही कुठं शेवगाव कुठे मतदारसंघ, दक्षिण मतदारसंघ आहे हा. बरोबर. तुम्ही आयात केलं उमेदवार आहे विखे साहेब, आयात केले उमेदवार आहे उत्तर मतदारसंघातले दक्षिण मध्ये घेतले, आणि पारनेर हे तर ऑलरेडी दक्षिणशीच निगडीत आहे. म्हणजे तिकडचं काय आणि इकडचं काय, हा कोपरा शेवट बाउंड्री, आणि ती पण बाउंड्री नगर जिल्ह्याची बाउंड्री, शेवटची बाउंड्री आहे. निलेश लंके घड्याळ चिन्ह निवडून आले, पुन्हा अजित पवारांकडे गेले, आता पुन्हा शरद पवारांकडे आले. काय समजायचं? शरद पवारांकडे आले हा तुमचा प्रश्न खूप छान आहे की अजित दादा बरोबर गेले, परत इकडे आले. ते पहिल्यापासून लंके साहेब शरद पवार साहेबांचीच आहे. शरद पवार साहेबांनी तळागाळातला कार्यकर्ता त्याचं काहीच नव्हतं, अशांना टॉप लेवलला नेल्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. मधल्या काळामध्ये 7-8 महिने निलेश लंके कोणासोबत होते? अजित दादा बरोबर सोबत होते. हा विश्वासघात नाही जनतेचा? विश्वासघात आज कोणता जर आता बाप एका पक्षात आहे आणि मुलगा एका पक्षात राहतो, घरात ती पण राहतं इथं. म्हणजे इतर लायक निघाले, आपण पण तसंच वागायचं? आपण तसं वागायचं का? मग आपलं पोरग सकाळच्या भांडणं करून निघून जातं, संध्याकाळी 5 वाजता घरी येतं, मग आपण घरात घेत नाही का? म्हणजे सुबह को भुला शाम को लौटा उसे भुला नाही का? तेच म्हणावं लागेल. आपण आपल्या पोटचं लेकरूप पुरुषून घरातून गेलो 5 वाजता सकाळी, आणि संध्याकाळी 5 वाजता ते मागे आलं, त्याचा राग शांत झाल्यानंतर मग आपण त्याला घरात घेत नाही का? निलेश लंकेंच्या तालुक्यामध्ये लंके यांना विरोध पाहायला मिळतो, आणि हे सगळ्या ठिकाणी असतं साहेब. रोज सगळ्या ठिकाणी जे वेळेस मतदार दाता हा सगळ्या जण काय करतो, दाखवतोय करतोय. आज जे गोड बोलतात ते त्यावेळेस काम करते असं मला गॅरंटी आहे का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्ष पंतप्रधान होते, त्यांच्या कामावर समाधानी आहे? आता पण ते होते, पण एक जर खासदार नाही आला तर ते होणार नाही असे विषय थोडेच आहे. पण जे चांगला खासदार लागतो मतदारांना, ते एक लंके आले म्हणून मोदी पंतप्रधान होणार नाही असं थोडाच विषय. या मतदारसंघातल्या समस्या काय आहेत प्रामुख्याने तुमच्या तालुक्यातल्या, तुमच्या इथल्या? जो हायवे गेला ना साहेब संभाजीनगर ते पुण्यापर्यंत, तर दक्षिण भाग आणि उत्तर भाग हा पडला जातो. तो उत्तर भागेला पाणी चांगले आहे, सुजलाम सुफल आहे, आणि दक्षिण भाग हा ड्राय
म्हणजे ऊस तोडणी कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. इथं शेवगाव पाथर्डी झालं, इकडं तुमचं आष्टी झालं, जमखेड पर्यंत झालं, बीड झालं, त्यानंतर काही भाग इकडचा अलीकडचा जामखेड पण झालं. इकडचा विकास झाला पाहिजे, MIDC आली पाहिजे. शरद पवार पुतण्याला सांभाळू शकले नाही. आता ते अंतर्गत वाद त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबाचा वाद चव्हाट्यावर आला, पक्ष फुटले, सध्या जे काही चालू आहे कुटुंबातला वाद अंतर्गत असेल त्यांचा. आपण त्या बाबतीत काय बोलू शकतो? त्याचा परिणाम राज्यावर झाला ना. राज्यावर तर जाणारच आहे. काकाच्या बरोबर का पुतण्याच्या बरोबर? शेवटी काकाच बरोबर. पुतण्याचं म्हणणं आहे, तर मी काम करायची कधी काठीवर आल्यावर. पुतण्याचं म्हणणं बरोबर आहे, मी काम करायचं. मग आता जे सत्तेत असून तुमच्याकडे पद होतेच ना, त्यावेळेस काम करायचंच होतं ना. मग आता तिकडे जरी गेले तर तेच पद भेटलं तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं नाही, भाजपवाल्यांनी मुख्यमंत्री केलेलं नाही. तिकडे उपमुख्यमंत्री म्हणूनच आहात, इकडे होते ते पण उपमुख्यमंत्री म्हणून होतात. मग तुम्हाला असं काय साध्य केलं? तुम्ही जर मुख्यमंत्री आला असेल तर तुमचं बरोबर होतं. शरद पवार भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार झाले होते. ज्यावेळेस अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली तेव्हा शरद पवारांचा पाठिंबा होता असं फडणवीस सांगतायत. हे राजकीय असतं साहेब, याच्यामध्ये तुम्ही काय मानणार, मी काय करतो आणि तुम्ही काय करतो, मी तुमच्या तोंडाला हात लावू शकत नाही. हे राजकीय बोली आहेत, अंतर्गत कोणाला काम येतं. आता ही बाहेर पडली म्हणजे लोकांना दिसायला लागली ही बाहेर पडली. शेवटचा प्रश्न, तुम्ही मतदान कोणाला करणार? तुम्ही सांगितलं. या मतदारसंघामध्ये खासदार कोण होईल? या मतदारसंघामध्ये लंके साहेबच खासदार होणार. आपण पाहतोय दादा त्यांच्या मताशी ठाम आहे, इतर काही सहकारी आहेत. काय त्यांना वाटतंय या मतदारसंघात खासदार कोण हवा? या मतदारसंघात खासदार आम्हाला विखेशी घेणं नाही ना, आम्हाला लंके साहेबाशी घेणं देणं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने फक्त आम्हाला मोदी साहेब दिसतेत म्हणून आम्ही मतदान करणार आहे. नाही तर मतदान तर मोदीला होणार. हो नाही, मतदान मोदी म्हणूनच आम्ही करणार आहे. विखे म्हणजे मोदी म्हणून विखेचं आम्हाला त्याच काही घेणं देणं नाही. फक्त आमचा माणूस वर मोदी म्हणून आम्ही ते हे मतदान आमचं वाया जाऊन देणार नाही. आम्ही फक्त मतदान आमचं हे मोदीसाठी. आम्हाला विखेचे काय विजय विखे होणार. कोण? हा विजय विखेच होणार ना. मग इथं समजा मोदीला मतदान करतो म्हणजे पण आम्हाला त्याचं काही विखेचं घेणं नाही आणि लंके साहेबाचं घेणं नाही. आमचा माणूस फक्त आम्ही कोण बघितलेला आहे सध्या, आम्ही फक्त मोदी साहेबांवर ओळखीतो. आम्हाला यांचं काही घेणं नाही. आपल्यासोबत एक युवक आहेत, त्यांना काय वाटतं? सध्या युवकांची एक वेगळी क्रेज आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं म्हणून जरांगे पाटील प्रयत्न करतात. त्या युवकाची काय भूमिका आहे आपण समजून घेऊया. मित्र, काय सांगशील या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? निलेश लंके की सुजय विखे? हवा तशी विखे साहेबांचीच आहे, पण त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण आम्हाला मराठा आरक्षण हे महत्वाचं आहे. कारण आम्हाला जर आरक्षण भेटलं तर आम्ही पुढलं पाऊल उचलू जाऊ. कारण आम्ही आज कष्ट करतो, एवढे करतो, मेहनत घेतो, आणि जर आम्हाला 90% पडले आणि बाकीच्या आरक्षणामुळे जर त्यांना जर 60% त्यांना जर नोकरीला घेत असले तर आमचं एवढी मेहनत वायाला जाते ना. का तर आम्हाला आरक्षण नाही म्हणून. आम्हाला फक्त शिक्षणात आणि त्याच्यात आरक्षण द्या ना तुम्ही. बाकीकडे काय करायला पाहिजे आम्हाला? आम्ही एवढं कष्ट करतो, ते अभ्यास करतो, हे करतो ते करतो, पण आम्हाला थोड्या मार्कावून हे करावं लागतं, घरी बसावं लागतं. जे मोठे माणसं त्यांच्यासाठी ठीक आहे, पण आम्ही आता गोरगरिबाची माणसं समजा कष्ट करतो, दिवस रात्र इकडे करतो, रात्री अभ्यास करतो, त्याच्यासाठी आम्हाला काही नको का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्ष पंतप्रधान आहेत, त्यांच्या कामावर समाधानी आहे का? हो, त्यांच्या कामावर सध्या समाधानी आहे, पण सध्या एकच काम ते माघार घेऊन राहिलेत की मराठा आरक्षण. तेवढं जर त्यांनी मनावर घेतलं तर थोडे चांगलंच होईल. मोदी साहेब, आपण जर हा व्हिडिओ पाहिला तर या युवकाची अपेक्षा अतिशय माफक आहे. आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण द्या, जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या, पंतप्रधान तुम्हीच होणार आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठी बांधवांचा दुवा घ्या. त्याचबरोबर या विभागाचे खासदार सुजय विखे ही लोक म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कामकाज पाहून आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत. योग्य वेळी काही बदल करा आणि या जनतेचा दुवा घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, शेगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.